आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। स्वागत आहे, आभार आहे, अभिनंदन आहे तुमचं मॅडम. तुम्ही या वार्डातून निवडून आले त्याच्याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि तुमचा परिचय मला थोडा आमच्या न्यूज चॅनलला द्या. जय भीम. नमस्कार. माझं नाव लताताई भीमलाल साव. मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी निवडणूक जिंकलेली आहे. माझा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी. यामधून मी लढली आणि जिंकलेली आहे. त्यामध्ये जनताही माझ्यावर विश्वास ठेवला. परत मला एकदा त्यांनी निवडून दिलं. 2012 ते 17 मध्ये त्या कालावधीमध्ये मी होती आणि त्यानंतर 17 नंतर माझा गॅप पडला. त्या गॅप पडलाचं जे आपले नगरसेवक होते त्यामध्ये काही कामं मला आता मी जे वार्डामध्ये फिरू बघितलं काही मला दिसलं नाही. कारण ज्या 5 वर्षामध्ये मी काम केलेलं आहे त्या जे काम आहे ते तेच मला मिळालेलं आहे, दिसलं आहे. काही जास्त काम तिथे मला काम दिसलेलं नाही. जनता मागं चुकली म्हणून मला त्यांनी स्वीकारलेलं आहे आता परत. त्यामुळे मी सर्वप्रथम जनतेचे आभार मानतो आणि माझ्या पक्षाचा सुद्धा मी आभार मानते. वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. बरं मॅडम, आता तुम्ही निवडून आलेले आहे, जनताने तुम्हाला एवढं प्रेम देऊन एवढं वोटिंग करून तुम्हाला जी निवडून आणले आहे प्रभाग क्रमांकामधून, तर तुम्हाला काय वाटते की जनताप्रती आपल्याला काय करायला पाहिजे किंवा ज्या क्षेत्रातून आपण निवडून आलेलो आहे त्या क्षेत्रामध्ये असे कोणते कामं करायला पाहिजे की आपण जनतेमध्ये आपण परत आश्वासन होऊन आम्ही करू? जनतेची एवढीच इच्छा असते की नगरसेवक हा सेवक बनून असायला पाहिजे आणि मी सेवक बनूनच मी राहणार आहे 5 वर्ष. कारण जनतेशिवाय काय होऊ शकणार नाही. जेव्हा मला जनता निवडून दिली, जनताचं योगदान आहे माझ्यावर, म्हणून मी जनतेचं 100% मी सेवा करणार आहे. ज्यामध्ये काम झालं किंवा नाही तो विषय नाही, पण त्यांच्यासोबत प्रेम करणं मला खूप आवश्यकता वाटते. प्रेमानं राहणं. जेव्हा घरी आपल्या येतील त्यांना बसा, त्यांना पाणी द्या, त्यांना 2 शब्द चांगल्या प्रकारे बोला, एवढीच त्यांची इच्छा असते जनतेची. दुसरं काही इच्छा करणार आहे. आणि असले हे काम असते. काम कोणतं आहे? नाली, आपले रोड, पाण्याची व्यवस्था, स्वच्छता असायला पाहिजे. अशा म्हणजे विविध छोटे छोटे कामं असतात आणि जे मोठेही कामं असतात त्यामध्ये. आता 100% तर काही होणार नाही, प्रभाग खूप मोठा आहे. त्यामध्ये मी जनतेला सांगण्यापेक्षा मी करून दाखवणं मला महत्त्वाचं वाटते. तर मी तर नक्की ते करून दाखवणार आहे. जी, आमची शुभेच्छा आहे तुम्हाला. आणि जे काही कार्य आहे ते तुम्ही परिपूर्ण पार पडाल ही आमची पण अपेक्षा आहे, जनतेची पण अपेक्षा आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की तुम्ही आता याच्यासमोर कोणती नवीन महिलांसाठी किंवा काही असं नवीन योजना म्हणा किंवा असं कोणतं कार्य म्हणा किंवा रोड रस्ते स्वच्छता हे जी काही आहे ते त्याच्यासाठी तुम्ही काय कार्य करू शकाल आणि करणार हे थोडं सांगा. महिलांसाठी ज्याप्रमाणे आपली बचत गट आहे त्यामध्ये कोणाला काही अडचण वगैरे आली, ज्यामध्ये अडचण आली असेल तर त्यामध्ये खरोखर त्यांचं आपण काही अडचण असेल त्यांचं आपण दूर करणं पाहिजे. आणि जे समस्या असतात जनतेची ते आपण खरोखर त्यांचं जनतेची जे सेवा करतो त्यामध्ये त्यांचं माझं योगदान असायला पाहिजे. ते मी मानते आणि करणार आहे मी. जी, जनतेच्या सहकार्याने तुम्ही निवडून आले ही चांगली गोष्ट आहे. आणि याच्या पुढेही आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही असेच कार्य करत राहा, जनतेने तुम्हाला सपोर्ट करावं, हर कार्यामध्ये मदत करावं, याच्या पुढेही तुम्ही अशीच निवडून यावं अशी आमची मनापासून अपेक्षा आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. जय भीम. नमस्कार. आणि आपण आपला परिचय द्यावा. यानंतर मी महेश नामदेवराव साडवे, प्रभाग क्रमांक 13 मधून बिलकुल लताताई साव यांच्या बिलकुल घराच्या मी शेजारीच राहतो. आम्ही जेव्हा या अगोदर त्यांना कार्य करताना बघितलेलं आहे, त्यांचे जे कार्य होते ते आमच्या प्रभागामध्ये जे आम्ही सुव्यवस्थित व्यवस्था होत्या त्या सर्व व्यवस्थित होत आल्या आहे.
आणि त्या व्यवस्था पूर्ण होत 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 आणि ज्या वेळेला मधामध्ये पाबंदी आली आणि त्यावेळेला जो फरक पडला त्यामधला आम्ही जो डिफरन्स बघितलेला आहे तो आम्हाला खूप पाहण्याजोगेचा होता. आणि आमची अपेक्षा हीच होती की लताताई साव यांनी यावं प्रभागामध्ये आमच्या यावं आणि काम करावं मनापासून इच्छा. ही आमची मनापासून इच्छा होती. आणि आम्ही जेव्हा पुढे बघू तेव्हा आमची अपेक्षा हीच आहे की ज्याप्रमाणे त्यांनी जे कामं केली आहेत त्याप्रमाणेच त्यांनी ते काम करावं आणि पूर्ण व्हावं. धन्यवाद भाऊ, तुम्ही 2 शब्द मॅडमबद्दल बोलले, फार छान वाटलं. आणि असं सहकार्य तुमचं नेहमी मॅडमचं लाभत राहो ही मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्या जनतेचं मी अभिनंदन करतो. आणि आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया चॅनल से मी रितू शिंदे चंद्रपूरवरून आणि माझे कॅमेरामॅन अझीर खान यांचे बहुत बहुत धन्यवाद. चंद्रपूरचे धन्यवाद.